आणि जे विजयनगरच्या राजांची हत्या करण्यात आली तशीच हत्या देवगिरीवरील हरपाल देव यादव यांची सुद्धा करण्यात आली होती. म्हणजे दोन हत्या ह्या 200-250 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप क्रूर पद्धतीने झाल्या होत्या. ते आपल्या आधीचे सुरात पाचचे व्हिडिओ बघितले तर सर्व लक्षात येईल. जय शिवराय. आपण आता ज्या ठिकाणी आहो ते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका आहे आणि जळगाव जामोदवरून 15 किलोमीटरच्या अंतरावर हे सातपुड्याच्या पायथ्याशी बालगोविंद महाराजांचं मंदिर आहे. म्हणजे इथून 1 ते 1.5 किलोमीटर लांब बालगोविंद महाराजांचं मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी जे बालगोविंद महाराज तपस्या करत होते तिथं शिवलिंग आहे. आणि माझ्या पाठीमागे जे दिसते तो सातपुडा पर्वत आहे. हाच सातपुडा पर्वत ओलांडून उत्तरेतील आक्रमणकारी इकडे दक्षिणेत येऊन हाहाकार माजवायचे. आता आपण ते मंदिर पायी चालत जाऊन मंदिर पाहू आणि त्या ठिकाणी जे निसर्गरम्य वातावरण आहे, मनाला शांती मिळते असं मंदिर आहे. मी बऱ्याच वेळा इथं आलो. माझ्या गावचे पण बरेच लोक येतात, कारण माझ्या गावाच्या जवळच हे 30 किलोमीटर अंतरावर ठिकाण आहे. भंडारे वगैरे इथं होत असतात. आता आपण तिथपर्यंत जायपर्यंत आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे विजयनगरचं राज्य या 5ही सुलतानांनी कसं संपवलं. आणि आता आपण मंदिरापर्यंत जायपर्यंत दिल्लीला अकबर आला तो सर्व इतिहास जाणून घेऊ. आणि त्याच्यानंतर नाथ महाराजांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची जे दाट अशा झाडीत समाधी लपलेली होती ते शोधून काढली. ते सुद्धा मंदिरापर्यंत जायपर्यंत आपण सर्व जाणून घेऊ. आता मंदिर आधी पाहून घेऊ आपण. तर मंदिराकडे जात असताना हा जो सातपुड्याचा म्हणजे सुरुवातचा भाग आहे, म्हणजे काही हे 1-2 बेंड्या इथं सीताफळांचं बन म्हणतात याला. म्हणजे आजच्या 1-1.5 महिन्याआधी जर आपण इथं आलो असतो तर एवढे गोड सीताफळ या ठिकाणी झाडाला पिकलेले असतात. जे भाविक इथं दर्शनाला येतात ते पोटभर खातातही आणि 5-10 किलो घरी सुद्धा नेऊ शकतात. म्हणजे कोणी इथं मना करत नाही तेवढे 2-4-5 किलो नेण्यासाठी, कारण बाकीच्यांची वन विभागाकडून याचा लिलाव होतो. तर आता आपण मंदिराकडे जाऊ. आता इथून तरी अर्ध अंतर पार केलं आपण मंदिराजवळ दर्शनाकरता जाण्याकरिता. आता आपण आपल्या मूळ विषयावर येऊ. बहमनी रियासतीवरील 5ही सुभेदारांनी हा बहमनी बादशाह जो म्हणजे दारू पिऊन नेहमी दारूत असायचा, त्याचं लक्ष इकडे 5ही सुब्यावरच्या सरदारावर कमी झालं होतं. जे 5 सुब्यावर नेमणूक केले होते आणि लक्ष कमी झाल्यानंतर यांनी स्वतःच बादशाहला गुंडाळलं आणि तिचे सुलतान बनले, स्वतः बादशाह बनले. आता हे 5 बादशाह बनल्यानंतर यांना जिंकून देण्याकरताही सुद्धा मराठेच मरत होते आणि लढाईत सुद्धा मराठेच मरत होते. म्हणजे या 5ही सुब्यांवर असलेल्या सुलतानांना आता राज्य वाढवण्यासाठी येथील स्थानिक लोकांची सैन्यात भरती करावी लागली. आणि पुढे या 5ही सुभेदारांनी 5ही सुलतानांनी विजयनगर राज्य संपवण्याचा म्हणजे मानस केला. यांच्या म्हणजे राक्षसी मनात विजयनगरचं राज्य संपवणं हा त्यांचा उद्देश होता. आणि ते 5ही एकत्रित आले. एकत्रित आल्यानंतर त्यांनी विजयनगरचं खूप मोठं युद्ध झालं. युद्धामध्ये विजयनगरचे राजे रामराय हे स्वतः जिवंत हाती लागले. हाती लागल्यानंतर आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलं त्यांची हत्या करण्यात आली, किती क्रूरपणे करण्यात आली. आणि जे विजयनगरच्या राजांची हत्या करण्यात आली तशीच हत्या देवगिरीवरील हरपाल देव यादव यांची सुद्धा करण्यात आली होती. म्हणजे 2 हत्या ह्या 200-250 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप क्रूर पद्धतीने झाल्या होत्या. ते आपल्या आधीचे सुरात पाचचे व्हिडिओ बघितले तर सर्व लक्षात येईल. म्हणजे असं हे 300 वर्ष यांचं राज्य चालू होतं अन्याय अत्याचार करणं. पुढे त्याच्यानंतर
आता परत दिल्लीचा अकबर बादशाह हा सक्रिय झाला आणि ज्यानं राजपुतांशी युद्ध करून त्याचा रोख दख्खनकडे वळवला. म्हणजे दख्खनकडे वळवल्यानंतर इथं आता मोघल, निजामशाह, आदिलशाह, कुतुबशाह यांच्यामध्ये आपसापसात वाद व्हायला लागले. खूप मोठा वाद पेटला. त्या सुलतानी फौजेत मरत होती ती इथची मराठी माणसेच, कारण दख्खनमध्ये सर्वात जास्त फौजेमध्ये मराठी माणसांनाच सहभागी करून घेतलं गेलेलं होतं. म्हणजे यांच्या लढाईत यांना जिंकून देण्यासाठी मराठ्यांनी ते आधी पण सांगितलं आणि आता परत सुद्धा या मोगल इथं आल्याच्यानं आणखीन याच्यामध्ये युद्ध जास्त पेटलं. त्या चौघांमध्ये आपापसात भांडणं चालू, म्हणजे वाद पेटले. आता आता यांच्या लढाईत हैराण झाले होते शेतकरी आणि गाव कामगार. कपडे सुद्धा यांना मिळत नव्हते. पिकवलेल्या अन्नावर सुद्धा यांचा हक्क राहत नव्हता. बोलायचं कोणी, बोललं तर उभा कापल्या जाई, हिंमत कोणी करत नव्हतं. म्हणजे एवढे हैराण या महाराष्ट्रामधले सर्व शेतकरी, कामगार, सामान्य जनता ही यांच्या लढाईमुळे त्रस्त झाली होती. एकूण 300 वर्षे हेच चालू होतं सर्व. एवढी प्रजा त्रस्त झाली होती. पूर्ण महाराष्ट्रावर या पाचही सैतानी सुलतानांनी हाहाकार माजवून लाखो मंदिरही तोडली होती. हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बोललो सुद्धा आहे. जे सांगण्यामागचं कारण एकच आहे की महाराजांच्या, पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 200 वर्षाआधी किती वाईट परिस्थिती, वेदनादायी महाराष्ट्रावरून जात होती, हे सर्व पूर्ण समजून घेतल्याशिवाय महाराजांचं जे धाडस करून स्वराज्य निर्माण केलं ते आपल्या लक्षात येणार नाही. जोपर्यंत आपण 200 वर्ष 300 वर्ष महाराजांच्या आधी जात नाही. कारण देवगिरीचं राज्य संपल्यानंतर काय काय झालं हे 4-5 व्हिडिओमध्ये आपण बघितलंच आहे. आता आपण मंदिराकडे जाऊ, तोपर्यंत आणखीन काही माहिती जाणून घेऊ. एवढ्या कठीण परिस्थितीत 300 वर्षात कोणी बोलून दाखवणारं कोणीच नव्हतं. आता मात्र बोलून दाखवणारे पैठणमध्ये श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. एकनाथ महाराजांनी जी भागवत धर्माची पताका रोवली, ते कशी रोवली ते सर्व आपण आता मंदिरामध्ये दर्शन घेऊ आणि ते पूर्ण पाहू, इतिहास जाणून घेऊ.